तर आत्ता गंमत अशी झाली आहे की आम्ही आमच्या घराच्या इथे मागे मुहूर्त खराब आहे. आमच्या घराच्या इथे मागे अर्धा किलोमीटरचा पण रस्ता नाही आहे, खूप वॉकिंग डिस्टन्सवरती. आम्ही ठरवलं होतं थोडंसं खायला येऊया, मोमोज वगैरे. तर आम्ही तिथे आलो, 2 गाड्यांवर आलो, मी, डिम्पी आणि मम्मी. 2 गाड्यांवर, एक ॲक्टिवा आणि एक ॲक्सेस. तिथे आलो, गाड्या लावल्या, पण अचानक असं वाटलं की नको, इथे नको खायला, थोडंसं लांब पाणीपुरी मिळते, पाणीपुरी खाऊया. खूप दिवसाची पाणीपुरी खाऊ वाटत होती, म्हणून मग एका गाडीवर तिघेही तिथे पाणीपुरीच्या ठिकाणी गेलो. तर घरापासून ते मोमोजचं ठिकाण आणि मोमोजपासून पाणीपुरी थोडीशी लांब आहे, म्हणजे घर ते पाणीपुरी बरंच लांब आहे. तर तिथे गेलो. तर मग आम्ही काय केलं की 2 गाड्या जिथे मोमोजसाठी आलो होतो तिथे पार्क केल्या. आणि जेव्हा पाणीपुरीचं ठरलं तेव्हा म्हटलं अरे इथेच जायचं, तर एका गाडीवर तिघे जाऊन येऊ पटकन. मग त्यावेळेला गाडीची चावी एकाची दुसऱ्या गाडीत ठेवली, म्हणजे ॲक्टिवाची चावी ॲक्सेसमध्ये ठेवली आणि आम्ही ॲक्टिवावरती तिघीजणी गेलो पाणीपुरी खायला. तिथे गेलो आणि गाडी पडली बंद अर्ध्या रस्त्यात, म्हणजे तिथे पोहोचू नाही शकलो, त्याच्या आधीच गाडी बंद पडली. पेट्रोल संपलं. म्हणलं अरे आता काय करायचं. मग गाडी आम्ही तिथे लावली, पार्क केली एका ठिकाणी आणि तिथून चालत परत मोमोजवाल्याच्या इथे आलो की आता ही गाडी घेऊ, पेट्रोल पंपावरती जाऊ, पेट्रोल आणू आणि ही गाडी चालू करू. इकडे आम्ही वॉकिंग करत आल्यावरती लक्षात आलं की ह्या गाडीत ॲक्टिवामध्ये आम्ही चावी ठेवली आहे, आम्ही ह्याच्यात चावी ठेवली आहे. मग काय आम्ही तिघी परत वारी करत इकडे चाललो आणि मम्मी आता रडायला आली आहे ऑलमोस्ट. आता या गाडीजवळ आलं, इकडनं आम्ही ती चावी घेतली. आता आम्ही इथून परत चालत चालत पेट्रोल पंपापर्यंत जाणार आहे आणि खूप दमलोय. जे चावी आहे ना, कुठे एक प्लेट पाणीपुरी आणि मोमोज खायचं होतं, दोन्ही नाही भेटलं, पण वॉकिंग आमचं भरपूर झालं आणि खाण्याची जरा इच्छा नाही राहिली. जेवायच्या दोघी मी वाटवलं मला आमची जिरली. बोलायचं बघ काही नाही बोलायचं. मग बिराडी घेतल्यात आम्ही दोन्ही चाव्या फायनली. आणि आता चला ए बॉटल